कला एवढी आपल्या जीवनामध्ये आनंददायी आहे. व्यवहार तर तुम्ही करायचा, पण कला आयुष्यात कधीच सोडायची नाही. कारण कला आपल्याला कसं जगायचं ते शिकवते. या वाक्यासाठी जोरदार टाळ्या. भिंतीला जसा रंग लावतो ना तसा रंग, पण तो रंग लावताना ज्यावेळेस तुमचा कागद कसा आहे तो बघून, तुम्ही रंग कुठला घेताय त्याचं बघून आपण रंग त्याच्यावरती द्यायचा. मी आज तुम्हाला खूप साधं सोपं साधं सांगणार आहे. फक्त रंग त्याच्यावरून घ्यायचा. रंगांचा सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. वेगवेगळे रंग, प्राथमिक रंग आहेत, द्वितीय श्रेणीचे रंग आहेत, प्रथम श्रेणीचे रंग आहेत. प्रथम श्रेणीचे रंग आणि द्वितीय श्रेणीचे रंग, दोन रंग एकमेकांमध्ये मिसळले की तिसरा रंग तयार होतो. म्हणजे हे माहिती असेल तुम्हाला, शिकला पण असेल. पण हे प्रायमरी कलरचे जे तीन रंग आहेत ना ते एकमेकात मिसळले की द्वितीय श्रेणीचे होतात. परत द्वितीय श्रेणीचे मिसळले की परत वेगळे रंग अजून तयार होतात. आणि असं करत करत कलाकार ज्यावेळेस स्वतःची स्वनिर्मिती कलेची करत असतो तो वेगवेगळे रंग प्रयोग करत असतो. आणि त्या प्रयोगातनं मग त्याची स्वतःची शैली डेव्हलप करत असतो. आणि त्याच्याप्रमाणे मग त्याचा पुढचा प्रवास चालू असतो. आम्ही पण रंगामधलं ABCD केलेलंच आहे. रंगातलं ABCD म्हणजे हे रंगलेपट, चौकोन काढणे, त्रिकोण काढणे, गोल काढणे, हे सगळं माहिती असेल ना तुम्हाला. मी मुलांच्याच दृष्टीने जास्त घेते कारण मुलांची संख्या जास्त आहे. खूप मजा असते. हे प्रत्येकाचं वेगळं असतं. विषय जरी तोच असला तरी प्रत्येकाची मांडणी वेगळी असते आणि कोणीही कोणाला बघून कॉपी करायचं नाही. कारण प्रत्येकाची दृष्टी वेगळी, प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाचे हात वेगळे. त्याप्रमाणे आपण जे करू ते आपलं असेल. तुमच्या मनामध्ये जे उतरतंय ते तुमच्या पेपरवरती उतरवायचं. दुसऱ्यांचं बघून करायचं नाही. आजपासून ठरवा, मी दुसऱ्याचे चित्र बघून काढणार नाही. डायरेक्ट कलरची ट्यूबच टाकली. त्याच्यामुळे मला काय झालं, इथे तुम्हाला टेक्स्चर हा शब्द माहिती का? टेक्स्चर, पोत म्हणतो मराठीत. तो पण मला ऑटोमॅटिक इथे मिळाला. असतं की नाही, झाडांना एक टेक्स्चर असतं, पोत असतं.
सामर्थ्य ज्या बोटामध्ये असतं त्याला चित्रकाराची बोट म्हणतात आणि ती बोट तुम्ही समोर पाहताय. कुणी हार्मोनियमवरती बोट सहज फिरवली की सुंदर स्वर निर्माण होतात. कुणाची बोट तबल्यावरती ढोलकीवरती फिरली की सुंदर नाद निर्माण होतो. आणि चित्रकाराची बोट रंगामध्ये माखल्यानंतर कागदावर नाचली की असं अनिता मॅडमने केलं असं सुंदर चित्र निर्माण होतं. तर असा हा सुंदर आविष्कार आपल्या समोर आहे. मित्रांनो, मॅडमने तुम्हाला सांगितलं की जगातली सर्वांना कळेल अशी एकच भाषा आहे आणि ती म्हणजे चित्राची भाषा. कोल्हापूरचा एक श्रीमंत माणूस एकदा अमेरिकेला गेला. खूप पैसा होता त्याच्याकडे, पण तो शिकलेलाच नव्हता. तर तिथे गेल्यानंतर त्याला चहा पिण्याची इच्छा झाली. ते कोल्हापूर किंवा आपल्याकडे म्हणतो चहा घेतल्याशिवाय होत नाही. मग तो एका हॉटेलमध्ये घुसला, टेबलला जाऊन बसला. वेटर आला, वेटरने त्याला इंग्रजीतून विचारलं काय पाहिजे. आता याला काहीच कळत नव्हते भाषा, त्यामुळे त्याने वेटरने काय विचारलं काही समजलं नाही. हा मराठीतून सांगायचं मला चहा पाहिजे. आता ते अमेरिकेतल्या वेटरला काही कळे ना हा काय म्हणतोय मराठीतून. त्याच्यामुळं हॉटेलमध्ये चहा असून त्याला कळेना, तो काय म्हणतो याला कळेना आणि हा काय विचारतो त्याला कळेना. थोड्या वेळाने त्या माणसाच्या लक्षात आलं की माझी भाषा याला कळत नाही, याची भाषा मला कळत नाही, म्हणून मला चहा मिळत नाही. पण तो जो माणूस होता ना अडाणी असलेला, मोठ्या मोठ्या मिशा वगैरे असा रुबाबदार माणूस होता, त्याला थोडी थोडी चित्र काढता येत होती. लहानपणापासून त्याला आवड होती. त्याने समोरचा टिश्यू पेपर घेतला, त्या वेटरच्या खिशाचा पेन काढून घेतला आणि त्या टिश्यू पेपरवरती त्याने एक कप आणि बशी आणि ते कपातून अशा रेषा दाखवल्या वाफ निघणार आहे. क्षणात वेटरला समजलं की याला चहा प्यायचा आहे आणि गरम गरम चहा त्याच्या समोर आला. चित्राची भाषा प्रत्येकाला कळते, जगात चित्राची भाषा प्रत्येकाला कळते. या निमित्ताने छोटासा भावनिक प्रसंग सांगतो आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी. मित्रांनो, एका नगरमध्ये तुमच्यासारख्या बालबच्चे मित्रांसाठी एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती आणि चित्राचा विषय होता माझी आई बाबा. तुमच्यासारख्या मुलांनी आपल्या आई बाबांचं छान छान चित्र काढलं, चित्र जमा केली. एका मोठ्या चित्रकाराने ती चित्र तपासली आणि त्याच्यातून क्रमांक काढले आणि पारितोषिक वितरणाचा आपला झाला असा एक सुंदर कार्यक्रम झाला. मित्रांनो, त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या विद्यार्थ्याला मिळालं तो दुसरी मध्ये शिकणारा मुलगा होता, छोटा मुलगा होता. त्याच्या चित्राला पहिलं बक्षीस मिळालं, पण बक्षीस देताना ते चित्र समोर लावलेलं होतं भिंतीवरती आणि संयोजकांनी सांगितलं की ह्या चित्राला पहिला क्रमांक मिळालेला. विचार करा, त्या चित्रामध्ये काहीच नव्हतं, त्या कागदावर काही नव्हतं, फक्त एक वर्तमानपत्राचा कागद दिसत होता, त्याच्यावर दैनिक सकाळ एवढं लिहिलेलं होतं मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये आणि त्या पेपरच्या दोन्ही बाजूने फक्त थोडी थोडी बोट दाखवलेली होती आणि वरती थोडे केस दाखवले होते. बाकी त्या चित्रात काही नव्हतं. वर थोडे केस, समोर पेपर आणि दोन्ही बाजूने फक्त पेपर पकडलेली बोट, एवढंच चित्र होतं आणि पूर्ण जिल्ह्यातून त्या चित्राला 1 नंबर दिलेला होता. कुणालाच कळलं नाही. सगळे म्हटले काहीतरी चुकलंय, याच्यात काय चित्र आहे, याच्यात काय दम आहे, कसला 1 नंबर दिलाय. ज्याने कोणी नंबर काढले त्याचं काहीतरी चुकलंय, पण सगळे नाराज झाले. आणि मग जे चित्रकार होते ना परीक्षक, त्यांना प्रश्न विचारला एका पालकाने की ह्या चित्राला कसा काय तुम्ही क्रमांक दिला ते आम्हाला सांगा. मग त्या चित्रकाराने माईकवर येऊन सांगितलं, बघा त्याने सांगितलं हे जे चित्र आहे ना याला 1 नंबर यासाठी दिलाय की हा जो दुसरीतला मुलगा आहे ज्याने हे चित्र काढलंय तो सकाळी जेव्हा झोपेतून उठलेला नसतो ना तेव्हा त्याच्या बाबांचं उरकलेलं असतं. तो उठला की आई त्याला घेऊन जाते, आंघोळ घालते, उरकते, कपडे घालते, डबा बनवून टिफिन वगैरे देते आणि शाळेत पाठवायला रिक्षामध्ये घेऊन जाते. त्यावेळेला त्याचे बाबा कामावर निघून गेलेले असतात. सकाळी उठल्यावर त्याची आणि त्याच्या बाबांची भेट होत नाही. दिवसभर बाबा कंपनीत असतात, हा शाळेत असतो. संध्याकाळी हा शाळेतून येतो आणि त्याला खाऊ घालते, अभ्यास करून घेते, सगळं होतं. आणि तो झोपतो तोपर्यंत बाबा आलेले नसतात. तो सकाळी उठण्यापूर्वी बाबा निघून जातात. तो संध्याकाळी झोपी जातो तोपर्यंत बाबा घरी आलेले नसतात. याला याचे बाबा बघायला मिळत नाही. बघायला मिळतात पण कसे, त्याच्या डोक्यातच असतं की बाबा बाबा बाबा. मग रात्री त्याला जाग येते. रात्री 8, 9, 10 वाजता त्याला झोपेतून जाग येते आणि तो किलकिले डोळे करून पाहतो. त्यावेळेला सोफ्यावरती बाबा बसलेले असतात पण त्याला बाबा दिसत नाहीत. बाबा त्यावेळेला पेपर वाचत असतात, दैनिक सकाळ पेपर वाचतात. त्यांचे थोडे केस दिसतात, बोट दिसतात आणि बाकी अख्खा पेपर दिसतो. त्याची आणि बाबांची होणारी फक्त एवढीच भेट असते. आणि मित्र हो, ते त्याच्या मनात असणारी बाबांच्या भेटीची जी खंत आहे ती त्यांनी आपल्या चित्रात उतरवलेली असते.
त्या चित्राच्या मागे त्या लहान मुलाचं जे विश्व आहे असतं, त्याच्या बाबांबद्दलचे जे स्वप्न आहे, ते सगळे कल्पना, ते सगळं स्वप्न त्याने चित्रारलेलं असतं. आणि म्हणून ते चित्र ग्रेट असतं. चित्र म्हणजे फक्त रंग आणि रेषा नाही, चित्र म्हणजे भावना असतात. आपल्या भावना, आपल्या मनातील जे काही सुप्त गुण किंवा इतर गोष्टी असतात, हे सगळ्या त्या चित्रामध्ये उतरलेल्या असतात. म्हणून चित्राची भाषा ही जगातली सर्वात श्रेष्ठ भाषा असते. तुम्ही आम्ही सर्वजण जेव्हा बालवाडीत पहिलीत गेलो तेव्हा डायरेक्ट क ग घ किंवा लिहायला वाचायला शिकलो नाही. आपण अगोदर चित्र शिकलो, चित्र वाचायला शिकलो आणि मग आपण बाराखडी शिकलो आणि मग आपण लिहायला वाचायला शिकलो. मित्र, अशी ही चित्रांची भाषा समजून घेणं आणि मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे ते कलागुण आत्मसात करणं आणि कलेतून मिळणारा आनंद जीवनामध्ये घेणं, यासाठी हे असे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत असतो. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला अनिता सावंत मॅडम या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. अतिशय सुंदर आणि सहज अशा पद्धतीचं प्रात्यक्षिक त्यांनी आपल्या समोर सादर केलंय. एक सुंदर झाड आणि त्या झाडाभोवतीचा निसर्ग त्यांनी त्या कागदावरती निर्माण केलेला आहे. त्यांना पुणेवाडीच्या परिसरात आल्यानंतर जे जे काही सृष्टीतलं भावलं, तिथल्या निसर्गातलं भावलं, ते त्यांच्या कुंचल्यातून त्या कागदावरती उतरलेलं आहे. मगाशी मॅडम एक प्रश्न तुम्हाला विचारला की एलिमेंटरी इंटरमिडिएटला किती मुलं बसले? एक 7-8 मुलांचे हात वरती झाले. मित्र, आपल्या 7वी, 8वी, 9वीच्या मुलांसाठी महाराष्ट्रामध्ये दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटच्या परीक्षा होत असतात. साधारणपणे 8वीतली मुलं एलिमेंटरी परीक्षेला बसतात, 9वीतली मुलं इंटरमिडिएट परीक्षेला बसतात. प्रत्येक शाळेतून या परीक्षेला बसता येतं. आता त्या परीक्षेचे फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे. तेव्हा ज्या मुलांना हे चित्र बघितल्यानंतर, अनिता मॅडमचे विचार ऐकल्यानंतर, आजचा कार्यक्रम बघितल्यानंतर असं वाटत असेल की अरे नाही, मी सुद्धा ड्रॉइंग परीक्षेला बसलं पाहिजे, मी एलिमेंटरी परीक्षा दिली पाहिजे, मी इंटरमिडिएट परीक्षा दिली पाहिजे, अशा मुलामुलींनी उद्या शाळेमध्ये मीरा मॅडमला भेटायचंय आणि त्यांना सांगायचं की मला परीक्षेला बसायचंय. मग मॅडम तुमचे फॉर्म भरतील, ऑनलाईन फॉर्म आहेत, फॉर्म भरतील आणि 24 आणि 25 सप्टेंबर रोजी पारनेर या ठिकाणी तुमची एलिमेंटरी परीक्षा होईल आणि 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पारनेर या ठिकाणी 9वीच्या मुलांची इंटरमिडिएट परीक्षा होईल. अशा त्या दोन्ही ज्या परीक्षा आहेत, त्या दोन्ही परीक्षा आम्ही दिल्या 8वी 9वीत असताना, म्हणून आम्ही कला शिक्षण झालो. त्या दोन्ही परीक्षा अनिता मॅडमने दिल्या म्हणून अनिता मॅडम आज चित्रकार झाल्या. एलिमेंटरी इंटरमिडिएट परीक्षा दिल्या म्हणून आमचे ज्ञानेश्वर कवडे सर आज अक्षरगणित चित्रकार बनलेले आहेत. त्या दोन्ही परीक्षा दिल्या म्हणून आमचे नारायण शेळके सर राष्ट्रीय पातळीवरचे महान चित्रकार बनलेले आहेत. असे कितीतरी नावं घेता येण्यासारखे आहेत की जे एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटने सुरुवात केली चित्रकलेची आणि पुढे आपल्या जीवनामध्ये त्या विषयामध्ये खूप काही त्यांनी कर्तृत्व करून दाखवलं. असं तुमच्यापैकी ज्या ज्या मुलांना आवड असेल त्या मुलांनी एलिमेंटरी इंटरमिडिएट परीक्षा देणं ही चित्रकलेच्या क्षेत्रातली पहिली पायरी. आणि म्हणून अशा मुलांनी, पुणेवाडी विद्यालयातल्या अशा मुलांनी उद्या पुजारी मॅडमशी संपर्क साधून परीक्षेबद्दलच जी काही इच्छा आहे ती त्यांच्याकडे व्यक्त करा. परीक्षा अतिशय सोपी झालेली आहे. एलिमेंटरी परीक्षेला 4 पेपर द्यावे लागतात. ही परीक्षा 2 दिवस चालते. पहिल्या दिवशी 2 पेपर असतात. त्यातला पहिला पेपर असतो वस्तुचित्र, इंग्लिशमध्ये त्याला ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणतात. वस्तुचित्रामध्ये तुम्हाला 3 वस्तू देतात, बकेट, मग आणि कोबीचा गड्डा किंवा वांग किंवा नारळ. 3 वस्तू देतात. त्या 3 वस्तूंचं चित्र काढणे आणि रंगवणे एवढा पहिला पेपर असतो. दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला स्मरण चित्र काढायला सांगतात. म्हणजे फुटबॉल खेळणारी मुले, पतंग उडवणारी मुले वगैरे आपल्या अवतीभोवतीच्या रोजच्या दैनंदिन जीवनातले जे प्रसंग आहेत त्याच्यावर कमीत कमी 3 मुलं मुली किंवा 3 मानव आकृती असतील असं एक स्मरण चित्र काढून रंगवायला दुसऱ्या पेपरमध्ये सांगतात. ही पहिल्या दिवसाची परीक्षा आहे, 2 पेपर. दुसऱ्या दिवशी राहिलेले 2 पेपर असतात. त्यामध्ये एक पेपर असतो संकल्प चित्र म्हणजे डिझाईन, ज्याला तुम्ही नक्षी चित्र म्हणता. तर नक्षी चित्राचा एक पेपर असतो, तो 3रा पेपर होतो. आणि शेवटचा पेपर असतो भूमिती आणि अक्षरलेखन. तुम्हाला 7वी आणि 8वीला गणित विषयामध्ये भूमितीच्या काही आकृत्या असतात. त्रिकोण काढणे, चौकोन काढणे, वर्तुळ काढणे, चौरस काढणे वगैरे, रेषा काढणे, रेषेचे 2 समान भाग करणे, अशा ज्या काही भूमितीतल्या आकृत्या आहेत सोप्या सोप्या अशा 20 आकृत्या असतात. 20 पैकी 5 आकृत्या परीक्षेला विचारतात. तुम्हाला 20 आकृत्यांची तयारी करावी लागते आणि तुम्हाला एक शब्द दिला जातो, त्याचं अक्षरलेखन काढून रंगवावं लागतं. असा भूमिती आणि अक्षरलेखनाचा 4था पेपर असतो. ही झाली एलिमेंटरीची परीक्षा.
इंटरमिजिएट म्हणजे 9वीच्या मुलांची परीक्षा काहीशी याच धर्तीवर आहे. त्यांना वस्तुचित्राऐवजी स्थिर चित्र, स्टील लाईफ, ज्याच्यामध्ये कमीत कमी 5 वस्तू ठेवलेल्या असतात, हा पहिला पेपर असतो. दुसरा पेपर मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरण चित्र असतो, त्याच्यामध्ये कमीत कमी 5 मानव आकृती काढल्या जातात. तिसरा पेपर संकल्प चित्र म्हणजे डिझाईन, नक्षी चित्र तोच असतो. आणि 5वा पेपर भूमिती आणि अक्षरलेखन. हे दोन्ही परीक्षेला असतात. शिक्षक या ठिकाणी आता पूर्ण झालेला आहे. सुंदर चित्र कागदावरती बनलेलं आहे. म्हणून एकदा जोरदार मॅडम साठी एकदा जोरदार